सर्वांना नमस्कार. सोलापूर परिषदच्या विधानसभेच्या इलेक्शन आता अंतिम टप्प्यावर आलेली आहेत. ह्या अंतिम टप्प्यामध्ये काही माहिती आपल्याला मी सांगतो. एक, आमच्या पूर्ण सोलापूरमध्ये 6 मतदान केंद्र असणार आहेत. हा 6 मतदान केंद्रामध्ये कुरुडवाडी आणि अकलूस हा दोन्ही ठिकाणी उपविभागीय कार्यालयामध्ये असणार आहे आणि इतर ठिकाणी तहसील कार्यालयामध्ये असणार आहे. या व्यतिरिक्त सगळ्या उमेदवारांच्या 2 उमेदवारांच्या आणि सगळ्या मतदारांच्या विनंती आहे की आपला जे काही पसंती क्रमांक आहे तो अंकात लिहिणे अपेक्षित आहेत. आपल्याला अंकात लिहिण्याच्या बाहेर कशा पद्धतीने मतदान करायचे तो सुद्धा बाहेर बोर्डमध्ये लावण्यात येईल. या व्यतिरिक्त मतदान केंद्राच्या आतमध्ये कोणतेही इलेक्ट्रॉनिक गॅजेट आणि पेन घेऊन जाण्याच्या अनुमती नाही आहे. मतदान कसं काय बाद होऊ शकतं? अपात्र कुठल्या कुठल्या कारणांमुळे होऊ शकतं? आउट ऑफ द बॉक्स क्वेश्चन विचारलं पण देत एक मिनिट माहिती घे. सर, मतदान अपात्र कसं काय होऊ शकतं? लोकांनी काय चुका टाळल्या पाहिजे? 4-5 गोष्टी मतपत्रिकामध्ये दिसल्या तर आम्ही मतपत्रिका अपात्र करणार आहेत. एका नावासमोर एकापेक्षा जास्त पसंती क्रमांक टाकणे तो अपात्र होईल. दुसरा, शब्दमय पसंती क्रमांक लिहिलं तर तो सुद्धा अपात्र होईल, तो सुद्धा अपात्र होईल. आणि तिसरा, आम्ही दिलेले जांभली पेन सोडून इतर पेन वापरून पसंती क्रमांक लिहिलं तर तो सुद्धा अपात्र होण्याच्या पात्र आहेत. आणि एकसारखे पसंती क्रमांक 2 उमेदवाराला दिलं तर तो सुद्धा अपात्र होण्याची शक्यता आहे. आणि पसंती क्रमांक 1 ना टाकणे तो सुद्धा अपात्र होण्याच्या शक्यता जास्त आहेत. सर, मतदानाची जी ट्रान्सपरन्सी आहे करण्यासाठी काय प्रयत्न आहे? कोणत्या मतदाराने कोणाला? सर, मतदाराला मतदान केल्यामुळे त्याची ओळख होऊ शकते का? नक्की मी सर्वांना सांगू शकतो, सगळ्या उमेदवारांना आणि सगळ्या मतदारांना मी सांगू शकतो की असं पद्धतीनं ओळख होण्याची शक्यता नाही. आम्ही मतपेटी ओपन केल्यानंतर सगळं मत एकत्र टाकणार आहे, तो पूर्णपणे आम्ही मिक्स करणार आहेत. मिक्स करूनच आम्ही काउंटिंगमध्ये आम्ही देणार आहोत. त्यामुळे कोणत्या मतदार कोणाला मतदान केलं तर असं बाहेर माहिती मिळण्याची शक्यता कुठेही नाही.